नमस्कार. आज आपण अस्तरच्या टॉपमध्ये जे झोळ येतो तो नाही येण्यासाठी आपण एक स्ट्रिक वापरणार आहे. आणि जे फ्रंट आणि बॅक साईड ही जोडून दाखवणार आहे बिना झोळचं. चला करूया सुरू आपण. पहिल्यांदा शोल्डर जोडून घेऊ. शोल्डर जोडून घेतलं. त्याच्यानंतर हे जे अस्तर आहे त्याच्या खालचा गोट मारून घ्यायचा. चला आता गोट मारू असा डबल कपडा धरायचा, त्याच्यामुळं कुठंच अशी गुढी पडणार नाही. हे बघा, आतल्या बाजूने गोट मारलेला आहे आपण. झाला गोटच्या नंतर जी स्ट्रिक आहे आपली ती कशी, जो फ्रंट आहे हो फ्रंटच्या मध्यभागी आता आपण शिलाई घेणार आहे, कच्ची शिलाई. आता आपण कच्ची शिलाई घेऊ. कच्ची शिलाईसाठी मध्यभागी धरला कपडा बरोबर धरायचा, इकडून वरचा अस्तरच्या वरचा आपण मध्यभागी धरला. त्याच्यानंतर आपण कच्ची शिलाई सुरू करू. आता कच्ची शिलाईमुळे काय होतं, ही जी साईडचा कपडा आहे इकडे सरकतो, म्हणजे जोड मध्ये येत नाही. अशीच कच्ची शिलाई शेवटपर्यंत. आता हे कपडा सिल्क आहे, सिल्क असला तरी ह्याच्यात कसलाच झोळ येणार नाही. टॉप बिना झोळचा चांगला फिटिंगला बसणार. जे की सिल्क मध्ये लोकांना झोळ येतो, ते प्रॉब्लेम राहतो, तो प्रॉब्लेम ह्याच्यात येणार. कोणचा बी अस्तरचा असू द्या, कॉटन असू द्या, सिल्कला तर येतोच झोळ. त्याच्यामुळे हे मधून जे आपण शिलाई घेतो आता ह्याला कसलाच झोळ येणार नाही. इथपर्यंत घ्यायचं. हे बघ कसं दोन्ही साईड. आता याच्यानंतर आपण साईड जोडून घेणार आणि मोंड्याकडची साईड. बघा, हे जे मध्ये जो कपडा आलता झोळ येणार होता ते साईडला निघायला लागलाय कपडा. का निघायला लागलाय साईडला, तर ही आपण जी मध्ये टिप मारली कच्ची, त्यामुळे हे जे झोळ येणार होता तो साईडला निघाला.
साईडला निघायला इतका जोळ येणार होता. किती निघलं? अर्धा इंच. आणि जर आपण टिप नसती मारली तर हे जोड मध्ये राहिला असताना असं झालं असतं. आता हे प्लेन दिसायला लागलं. ठीक आहे. ह्याच्यात मध्ये सिल्क सरकत पण नाही. मध्ये टिप मारतो आपण कच्ची, त्याच्यामुळे साईडला सरकत पण नाही. आता काय वेळेस काय होतं, काही काही जण ह्याला पूर्ण धरून शिवते, त्याच्यामध्ये जोड येतो. असं जर अशा पद्धतीने जर आपण शिवलं तर जोड कसलाच येणार नाही. आता हे जे जोडसाठी आलेला कपडा आहे हे आपण कट करून घ्यायचा साईडचा एक्स्ट्रा आलेला. आणि हे जर आपण मधली टिप नसती मारली तर ह्याचं रूपांतर झोळमध्ये झालं असतं ह्या अस्तरच. आता एकदम फिनिशिंग मध्ये आपण अस्तर पॅक केलंय. हे झालं एक साईडचं. दुसरी साईड पण आपण तशीच फिटिंग करणार त्याची. म्हणजे असं साईडला जे निघणार असतं ते असं कट करून घेणार. कट करून ह्याच्यानंतर इकडची साईड हे पण आपण असंच करणार. किती जोड आहे? ही जोड मध्ये येणार होती. आता ही जोड मध्ये येणार. इथं घेणार आपण, इथं मशीन ठेवणार. किती सिल्क कपडा असू दे काही प्रॉब्लेम नाही. ओके येणार. कपडा सरकणार ते त्याचं टेन्शनच राहणार नाही. का तर ही मधली जी कच्ची शीट आहे त्यामुळे साईड पॅक करू. आता मोंड्यापाशी किती कपडा बाहेर निघला. ह्या पण साईडला तेवढाच कपडा बाहेर आला. म्हणजे हे सगळं रूपांतर जोडमध्येच झालं असतं. तर असं तयार करून आपण टॉप मध्ये फिनिशिंग मध्ये आणि बिना जोडचं कपडा टॉप चांगला फिनिशिंग मध्ये शिवू शकतो. तर साईडला जे आले ते कट करून घ्या. बघा कसा आलाय. एका कुठं झोड कसलाच येणार नाही फिनिशिंग. एका कुठं झोड. तर आपल्याला हे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.